नेमकं जगावं कसं? तर बसच्या एखाद्या कंडक्टरसारखं. तासनतास उभं राहायची लाज नाही आणि बसायला सीट मिळाली तरी माज नाही. अख्खी बॅग पैशांनी भरलेली असते, परंतु त्यातले 4 आणेसुद्धा आपले नाहीत. आपण फक्त बॅग सांभाळणारे आहोत याची सतत जाणीव ठेवायची. चिल्लरसाठी एखाद्या वेळी एखाद्याशी वाद होणार, परंतु तो विसरून काही घडलंच नाही असं समजून दुसऱ्याशी बोलत राहायचं. पुढे चला, पुढे सरका असं दुसऱ्याला मनापासून म्हणणारा जगातला हा एकमेव माणूस. खचाखच भरलेल्या बसमधील प्रत्येकाशी याचं एकदा तरी संभाषण होतंच. पण कुणावर विशेष लोभ नाही, कुणावर राग तर मुळीच नाही, कुणाचा द्वेष नाही, कुणाचा तिरस्कार नाही. आपला संबंध फक्त तिकिटापुरता. कुणी मध्ये उतरला तर त्याचं दुःख नाही, कुणी मध्ये बसला तर त्याचं कौतुक नाही. दोघांसाठी हात पुढे करून दार उघडायचं, येईल तो येऊ दे, जाईल तो जाऊ दे. मूळ ठिकाणी पोहोचायच्या आधी बस 10-12 स्टेशनवर थांबते. प्रत्येक गावात थोडा वेळ उतरायचं, आळुके पिळुके देत आपलंच गाव आहे असं समजून थोडा वेळ रेंगाळायचं. पण त्या गावात अडकायचं नाही. आपण इथले नव्हतो हे स्वतःला बजावायचं. पुन्हा डबल बेल मारत पुढच्या स्टेशनावर जायचं. सिंगल बेल मारली की थांबायचं, डबल बेल मारली की निघायचं. बास, इतके साधे नियम पाळायचे. आयुष्य जास्त किचकट करायचं नाही. हा शेवटचा स्टॉप आहे, समद्यांनी उतरून घ्या असं सर्वांना बजावत स्वतःची बळकटी उचलायची आणि प्रवास संपला की आपल्या घरी निघून जायचं. उद्या कुठे जायचं, कधी जायचं, कुठल्या गाडीतून जायचं, ड्रायव्हर कोण असेल हे ठरवणारा वेगळाच असतो. उद्या गाडी कुठली असेल याची खात्री नाही, ड्रायव्हर कोण असेल याची खात्री नाही, सोबत प्रवासी कोण असतील याची शाश्वती नाही. शाश्वत एकच आहे, तो म्हणजे प्रवास. आपण असू तरी आणि आपण नसू तरीही प्रवास कोणाचा ना कोणाचा तरी सुरू राहणारच आहे. निरंतर आणि निरंतर. आपल्या असण्या वाचून आणि नसण्या वाचून कोणाला काहीही फरक पडत नाही. प्रवास सुरू राहणारच आहे, निरंतर आणि निरंतर. हा लेख कोणी लिहिला आहे माहीत नाही, पण मला व्हॉट्सअप ग्रुपवर आला. मला खूप आवडला म्हणून तुमच्यासाठी शेअर केला. धन्यवाद. सगळे हक्क लेखकाचे.